आज आम्ही टिफिनसाठी अशी बटाट्याची सुकी भाजी करणार आहे. तर हे बटाटे थोडेसे एक करून 5 मिनटं उकळून घेतलेले आहेत छान असे, म्हणजे तव्यामध्ये करायचे तर लगेच परतले जाते चटणी. आता हे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घ्यायचं. थोडीशी जिरी टाकायची, थोडीशी मोहरी, थोडीशी तेलामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची. छान असा गोल्डन कलरवर परतून घ्यायचा कांदा. नंतर बटाटे टाकून घ्यायचे. तर आता हा कांदा छान असा गोल्डन कलरवर झालेला आहे. आपण आता बटाटे टाकून घ्यायचे. आपल्याला विचारायचं असं तेलामध्ये ते कांद्यामध्ये परतून घ्यायचे बटाटे. तर आपण आता हे होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. तर आम्ही मिरचीबरोबर थोडं मीठ बारीक केलेलं आहे, त्यामुळे थोडंसं मीठ टाकून घेतले. तर पटकन शिजणारे बटाटे. हे बटाटे शिजत आलेले. तर थोडीशी हिरवी मिरची शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. असं बटाटे टिफिनसाठी पोरांना खाण्यासाठी छान लागतं. छान परतलेलं आहे. आता थोडंसं आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं यामध्ये. एकदम बारीक केलं ना असं चिकट झालं नव्हतं, मग थोडंसं असं जाडसर केलेलं आहे फक्त. झाकण ठेवून घ्यायचं. मला 5 मिनिटं झाकण ठेवायचं. थोडी वाफ आली की वाफरलं जातं छान असं. बटाटे छान असं परतले. तर आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. तर एकदम सोप्या पद्धतीने केलेली आहे आम्ही छान असं बटाट्याची भाजी. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. या पद्धतीने बनवा आणि आम्हाला तुमच्या जेवणामध्ये काय बनवलेलं आहे ते कमेंट करून पाठवा. खूप छान लागतं. मुलं तर लय आवडीने खातात हे बटाटे.